ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन या टॉपिकमध्ये आज आपण चौथं लेक्चर घेत आहोत. मागच्या तासाला आपण वर्क फंक्शन म्हणजे काय आणि वेगवेगळ्या मेटल सरफेसचं वर्क फंक्शन वेगवेगळं असतं आणि ते किती असतं याचा एक चार्ट आपण फळ्यावर काढलेला होता. वर्क फंक्शन थोडक्यात व्याख्या सांगतो फक्त. वर्क फंक्शन, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू डिटॅच द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. मेटल सरफेसमधला इलेक्ट्रॉन डिटॅच करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागते त्या एनर्जीला वर्क फंक्शन असं म्हणतात. वर्क फंक्शन हे आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट ह्या युनिटमध्ये एक्सप्रेस करतो. जूल हे फार मोठं युनिट आहे. पोटॅशियममधला इलेक्ट्रॉन इजेक्ट करण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि गोल्डसाठी लागणारी गोल्डमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती 5.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी आहे असं आपण त्या चार्टमध्ये बघितलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या मेटल सरफेसमधल्या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती वेगवेगळी असते. एकाच मेटलमध्ये मात्र ती सेम असते पण वेगवेगळ्या मेटलसाठी फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन हे वेगवेगळं असतं. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनचं युनिट म्हणजे हे इलेक्ट्रॉन व्होल्ट EV ह्या नोटेशननं दाखवलं जातं आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁹ जूल. हे जूल आणि इलेक्ट्रॉन व्होल्टमधलं रिलेशन आहे. आज आपण आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी अँड फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आणि हे आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे आहे ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतं हे आपण बघणार आहोत. आता आइन्स्टाईन्सनं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन डिराईव्ह करण्यापूर्वी प्लँक्स क्वांटम थिअरीचा आधार घेऊन त्यानं रॅडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन जे आहे ते पार्टिकलच्या स्वरूपात असतात. ह्या पार्टिकलला त्यानं विशिष्ट नाव दिलेलं आहे. पार्टिकल्स त्यांना असं म्हणलेलं आहे त्यानं क्वांटा किंवा फोटॉन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन consists of shower of particles named as photons. The energy associated with each photon is given by E is equal to h nu. Photon energy, equation of this equation. Energy of photon is given by E is equal to h nu, where h is Planck's constant and nu is frequency of radiation. E is energy, h is Planck's constant, its value is 6.626 × 10⁻34 joule second or 6.63 × 10⁻34 joule second. From this equation it is clear that energy is directly proportional to frequency and we know that nu is equal to c upon lambda आणि ही किंमत जर आपण इथं टाकली तर E बरोबर hc upon lambda. E is equal to hc upon lambda. ह्या इक्वेशनवरून आपण असं म्हणू शकतो की एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. C is velocity of radiation, velocity of light. Energy is directly proportional to frequency or energy is inversely proportional to wavelength. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त, एनर्जी जास्त.
हे इक्वेशन असं सांगतं वेवलेंथ कमी एनर्जी जास्त, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यानंतर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. आता फोटॉन ज्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन ज्यावेळी मेटल सरफेसवरती इन्सिडेंट होतात त्यावेळी एंटायर एनर्जी ऑफ फोटॉन इज ॲब्सॉर्ब बाय इलेक्ट्रॉन. फोटॉनची सर्वच्या सर्व एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो. आता फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनला आपण 5 म्हणूया. रॅडिएशनची एनर्जी, रॅडिएशनमधल्या फोटॉनची एनर्जी hν आणि इलेक्ट्रॉन मिनिमम म्हणजे मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू डिटॅच द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज नोन ॲज वर्क फंक्शन. आता hν आणि φ0 ह्याच्यामध्ये इफ hν इज लेस दॅन ऑर hν इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू φ0. किंवा आपण असं म्हणू शकतो इलेक्ट्रॉनचं इमिशन होण्यासाठी एनर्जी ऑफ फोटॉन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वर्क फंक्शन, तरच इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. जर hν लेस दॅन असेल, लेस दॅन φ0, वर्क फंक्शनपेक्षा फोटॉनची एनर्जी जर कमी असेल तर इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार नाही. आणि न्यू म्हणजे ज्या hν0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी जर फ्रिक्वेन्सी असेल तर hν0 इज इक्वल टू φ0 आपण असं म्हणू शकतो. म्हणजे φ0 बरोबर h अपॉन μ0 बरोबर μ0 इज इक्वल टू φ0 अपॉन h. म्हणजे एखाद्या मटेरियलची मिनिमम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जी आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही आपण ह्या सूत्रानं काढू शकतो, वर्क फंक्शन डिवायडेड बाय प्लँक्स कॉन्स्टंट φ0 डिवायडेड बाय h. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी जर इन्सिडंट फ्रिक्वेन्सी असेल, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, आणि ही इन्सिडंट होणाऱ्या रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी, इन्सिडंट होणाऱ्या रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी μ0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असेल तर hν0 बरोबर इज इक्वल टू φ0. मग अशा वेळी काय होतं तर इलेक्ट्रॉन फक्त जस्ट इमिट होतो सरफेस, मेटल सरफेसपासून इमिट होतो, पण त्याची कायनेटिक एनर्जी मात्र 0 असते. इलेक्ट्रॉन जस्ट रिलीज फ्रॉम द मेटल सरफेस वेन hν0 इज इक्वल टू φ0. म्हणजे हे इक्वेशन असं सांगतं की इफ incident frequency is greater than threshold frequency, electrons are emitted from metal surface. If incident frequency is less than threshold frequency, electrons are not emitted from the metal surface. If incident frequency is equal to threshold frequency, then electron just emit from the metal surface, but their kinetic energy is 0. दुसरा भाग जो आहे थेरीचा जो दुसरा भाग आहे, द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज इन्स्टंटेनियस. म्हणजे ज्यावेळी रॅडिएशनचा मारा होतो त्यावेळेला एनर्जीचं एक्सचेंज जे होतं, एनर्जी बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज इन्स्टंटेनियस. देर इज नो टाईम लॅग. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टाईम लॅग असत नाही. इंटेन्सिटी जर वाढवली, इफ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रॅडिएशन फॉर ए गिवन वेवलेंथ इन्क्रीज्ड, देर विल बी इन्क्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस. म्हणजे आपण इंटेन्सिटी वाढवतो म्हणजे काय करतो सांगतो. जर रॅडिएशनची इंटेन्सिटी वाढवतो म्हणजे नंबर ऑफ फोटॉनची संख्या आपण वाढवतो. फोटॉनची संख्या वाढवली की मेटल सरफेस फोटॉन आणि इलेक्ट्रॉनमधल्या कोलिजनची संख्या वाढणार, आणि कोलिजनची संख्या वाढली की इलेक्ट्रॉनचं
इमिशन जास्त नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची इमिशनच्या नंबरची संख्या वाढणार. इलेक्ट्रॉनची इमिशनची संख्या वाढली की फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट हा इंटेन्सिटीवर अवलंबून आहे. प्रोव्हायडेड पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि इंटेन्सिटी जर कमी असेल तर मात्र इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे इमिट होण्याचा सरफेसपासून तो नंबर कमी असतो. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक फोटो करंटसुद्धा कमी असतो. इंटेन्सिटी कमी, फोटो करंट कमी. इंटेन्सिटी जास्त, फोटो करंट जास्त. आणखी फोटो इलेक्ट्रिक करंट कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो ते सांगतो. फोटो इलेक्ट्रिक करंट हा इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट ह्या दोन मेटल प्लेट आहेत. इमिटर इलेक्ट्रॉन इमिट करतो, कलेक्टर इलेक्ट्रॉन कलेक्ट करण्याचं काम करतो. आपण जर कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं तर मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल ॲसिलरेटेड टुवर्ड्स द कलेक्टर प्लेट. देअरफॉर फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कलेक्टर पोटेन्शियल. आता हे एक लक्षात घ्या की कलेक्ट करण्याची कॅपॅसिटी ही इमिटरनं किती इलेक्ट्रॉन इमिट केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा म्हणजे अवलंबून आहे. म्हणजे कलेक्टर काही इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करत नाही, इमिटर हा इलेक्ट्रॉन देतो आणि कलेक्टर फक्त ते आकर्षण म्हणजे स्वतःकडे घेण्याचं काम करतो. तेही त्याला दिलेल्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर वाढवलं तर ही त्याची कॅपॅसिटी कलेक्ट करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. पण एक स्टेज अशी येते की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द इमिटर अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड बाय द कलेक्टर प्लेट becomes equal and therefore there is no increase in photoelectric current. It means photoelectric current becomes constant. This explains saturation current. Saturation current also depends on intensity. If intensity is increased, saturated current also increases. म्हणजे increasing the intensity of radiation, we will increase the number of incident photons and eventually saturation current. आता मगाशी मी बोललो की 5 हे वर्क फंक्शन आहे. फोटॉनची एनर्जी h, रॅडिएशनचा मारा केला, फोटॉनची सगळी ऊर्जा इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो. फोटॉनची h इतकी एनर्जी सगळी ॲब्सॉर्ब करतो. त्यावेळी इलेक्ट्रॉन एनर्जी 2 प्रकारे युटिलाइज करतो. हे 2 प्रकार कोणते तर पहिल्यांदा तो इलेक्ट्रॉन मेटल सरफेसपासून डिटॅच होण्यासाठी वापरणार. म्हणजे काही ऊर्जा मेटल सरफेसपासून डिटॅच होण्यासाठी वापरणार. आता मग राहिलेली ऊर्जा काय घेऊ तर राहिलेली ऊर्जा किती असेल. जर आपण h इतकी एनर्जी दिली तर मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू डिटॅच द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज 50. म्हणजे राहिलेली ऊर्जा h -50 ही राहिलेली ऊर्जा आहे. 50 ही मेटल पासून डिटॅच होण्यासाठी लागणारी ऊर्जा वर्क फंक्शन म्हणायचं. ही दिलेली एकूण ऊर्जा त्यातली काही ऊर्जा इलेक्ट्रॉननं डिटॅच होण्यासाठी वापरली. मग राहिलेली ऊर्जा जी आहे तो कायनेटिक एनर्जी म्हणून कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणून म्हणजे फोटॉनची जी एनर्जी आहे h इतकी एनर्जी त्यातली काही एनर्जी फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणून वापरली जाते आणि उरलेली एनर्जी म्हणजे h -50 ही कायनेटिक एनर्जी म्हणून इलेक्ट्रॉन वापरतो. हे इक्वेशन जे आहे h -50 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. दिस इक्वेशन इज नोन ॲज Einstein's photoelectric
इक्वेशन. दिस इक्वेशन इज नोन ॲज आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. आता आपल्याला शेवटचा मुद्दा जो बघायचा आहे तो असा आहे का इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जो आहे ही वेगवेगळी असते. आता ह्याचं कारण सांगतो. इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असते. इलेक्ट्रॉन्स इन सॉलिड डू नॉट पॉजेस सेम एनर्जी. म्हणजे सॉलिडमधल्या इलेक्ट्रॉन आहे इट डज नॉट पॉजेस सेम एनर्जी. इलेक्ट्रॉन्स मे बी इजेक्टेड फ्रॉम व्हेरियस डेप्थ्स. वेगवेगळ्या डेप्थमधून इलेक्ट्रॉन इमिट केले जातात. आणि तिसरा मुद्दा आहे इलेक्ट्रॉन्स मे सफर कोलिजन बिफोर दे कम आउट. इलेक्ट्रॉन मे सफर कोलिजन्स बिफोर दे कम आउट. त्यामुळं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधला प्रत्येक इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी मात्र वेगवेगळी असते. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन त्यांचं सगळ्यांचं समान आहे. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन समान आहे, पण इमिट होऊन बाहेर येणं प्रत्येकाची व्हॅलॉसिटी मात्र ही वेगवेगळी आहे. कायनेटिक एनर्जी मात्र इलेक्ट्रॉनची वेगवेगळी राहते. आता जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी जी आहे, आता इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी काढण्याचं एक सूत्र आहे. इलेक्ट्रॉनची एनर्जी काढण्याचं एक सूत्र आहे EBG. आता E म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रॉनचं चार्ज, आणि V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल आपण जर इमिटर प्लेटपेक्षा कमी ठेवलं तर इजेक्ट होणारा इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे जाऊ शकत नाही. ज्याची कायनेटिक एनर्जी जास्त आहे EV0, कायनेटिक एनर्जी जास्त आहे, तोच इलेक्ट्रॉन फक्त कलेक्टर प्लेटपर्यंत जाऊ शकतो. ज्याची कायनेटिक एनर्जी कमी आहे तो कलेक्टर प्लेटकडे जाऊ शकत नाही. कधी मी म्हटलं, ज्यावेळी कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल हे इमिटर प्लेटपेक्षा कमी असेल तर. आणि जर कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह आणि इमिटरपेक्षा जास्त असेल तर सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेट कलेक्ट करतो आणि फोटो इलेक्ट्रिक करंट वाहतो. कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल इमिटरपेक्षा कमी आहे म्हणजे थोडक्यात आपण कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं. निगेटिव्ह पोटेन्शियल दिल्यानंतर ज्याची कायनेटिक एनर्जी जास्त तोच इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे कलेक्ट होतो, त्यामुळे कमी फोटो इलेक्ट्रिक करंट वाहतो. आणि जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवलं तर एक वेळ अशी येते की फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो. फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो म्हणजे आपण किती जरी इमिटर प्लेटकडून इलेक्ट्रॉन इमिट झाले तरी कलेक्टर प्लेट ते कलेक्ट करू शकत नाही, कारण त्याला दिलेलं पोटेन्शियल हे खूपच कमी आहे, इमिटरपेक्षा खूपच कमी आहे. म्हणजे त्याला निगेटिव्ह पोटेन्शियल आपण दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह, कलेक्टर प्लेटला दिलेलं पोटेन्शियल निगेटिव्ह, त्यामुळे इलेक्ट्रॉन कलेक्ट केले जाऊ शकत नाही. फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो. म्हणजे कलेक्टर प्लेटला जे पोटेन्शियल दिलेलं आहे, जे निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे की ज्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो, त्या निगेटिव्ह पोटेन्शियलला V0ला स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा रिटार्डिंग पोटेन्शियल असं म्हणतात. आणि स्टॉपिंग पोटेन्शियल आणि इलेक्ट्रॉन चार्ज ह्यांच्या गुणाकाराला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी असणारा इलेक्ट्रॉनसुद्धा त्यावेळी त्या कलेक्टर प्लेटकडे पोचू शकत नाही. तर अशा तऱ्हेने आज आपण इथं थांबू आणि उद्या राहिलेला भाग फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधला घेऊ.